ऐकलं की अंगावर रोमांच उभे राहतात. अटकेबार ज्यांनी झेंडे फडकविले, ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केले, केवळ धर्मासाठी, इथल्या जाती जमातींसाठी, मातीसाठी, केवळ महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कल्याणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस उत्तरेत गेला आणि पानिपतामध्ये धारातीर्थी पडला, शहीद झाला. अशी तिथली जी मराठी माणसं आहेत, आता जेव्हा पानिपताचं तिसरं महायुद्ध झालं आणि या महायुद्धामध्ये जे आपले मराठा बांधव शहीद झाले, आता त्याला 200-250 वर्ष, 250 साल हो गए, तर त्याच्यानंतर ते तिथेच राहिले. अब्दालीने त्यांचं अन्न पाणी सगळं संपर्क तोडला होता. त्यांना नाईलाजाने 2000 किलोमीटरचं हे अंतर आहे, तर ते तिथंच राहिले. त्यांचे जे वंशज आहेत, गेले 25 वर्ष झाले की म्हणजे आत्ता 25 वर्ष, यंदा 25वे वर्ष आहे की शौर्य दिन साजरा केला जातो तिथे आणि या सगळ्या मराठी वीरांचं तिथं स्मरण केलं जातं. या मराठी वीरांचं स्मरण व्हावं म्हणून आणि तो जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन केलं जावं याच्यासाठी पानिपतावरनं, हरियाणामधनं हे सगळे रोड मराठा बांधव आपल्याकडे आज तरुण भारतमध्ये आलेले आहेत आणि आपले हे जे पूर्वज आहेत, शूरवीर आहेत, त्यांच्या पराक्रमाची गाथा गाणं, त्यांच्या पराक्रमाला उजाळा देणं, याच्यासाठी ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. आणि मी श्रीरंग गायकवाड, संपादक आहे तरुण भारतचा, या सगळ्यांचा मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आपण त्या ज्या गौरवशाली आठवणी आहेत त्यांना उजाळा त्यांच्याकडनं देऊया. नमस्कार, मी मिलिंद पाटील. हरियाणाच्या रोड मराठ्यांची जी मातृसंस्था आहे, जनक संस्था आपण म्हणतो त्याला, अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत या चळवळीचा मी राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतोय. रोड मराठा चळवळीचे जनक, संस्थापक अध्यक्ष श्री वीरेंद्र मराठा व इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे जो कार्यक्रम आज आयोजित जो केलेला आहे तो एक संपर्क अभियानाचा एक भाग आहे. म्हणजे 24 वर्षापूर्वी ह्या रोड मराठा चळवळीचा उदय झाला. उदय होण्याच्या पाठीमागच्या पण अनेक गोष्टी आहेत की जे वीरेंद्र मराठा जे आहेत ते पूर्वीचे वीरेंद्र वर्मा, आताचे ते वीरेंद्र वर्माच आहेत, फक्त नावाच्या आधी मराठा लागले संशोधन पूर्ण झाल्यानंतर. आणि मग 24 वर्षामध्ये 24 वर्षात आता या चळवळीला इतिहास आहे रोड मराठा. आणि 24 वर्षानंतर मग ठरवलं चळवळीनं की आता आपण अधिकृतरित्या महाराष्ट्राच्या गाठीभेटी घ्यायला जायचं. आणि 24 वर्षातली ही पहिली टीम. तत्पूर्वी यायचे रोड मराठे येतात, पण तेवढंच एखादं फंक्शन असलं, कुणाचं लग्न असलं, असं यायचं जायचं. पण आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा जिने आता कारण ते कायमच येतील. कारण ह्याच्या पाठीमागचा सुद्धा बेस काय आहे की 24 वर्षापूर्वी ज्या वीरेंद्र मराठाने मराठा अभियान सुरू केलं तर जवळजवळ निम्मानिम लोक विरोधच होते, तर आम्ही मराठा नाही, हे कुठलं तुम्ही नवीन इतिहास साधला. तर मग त्यांनी त्यावेळेला डॉक्टर मोरे सरांना संशोधनाला बोलवलंच होतं आणि मग त्या आधारे सगळं ते संशोधन चालू पटवून द्यायला लागले सर. त्यावेळेला सुद्धा जसं आता मीडिया आहे त्यावेळेला सुद्धा मीडियानं जी टीव्हीचं खास विशेष, त्यावेळेला जी टीव्हीचे कॅमेरा पण यायचे सगळं शूट करायला, मीडिया पत्रकार, आणि ते सगळं त्याचं शूट करून ते लोकांना सगळं दाखवलं. म्हणजे असं सगळं झालेलं आहे. तुम्ही कुठल्या अँगलनं मराठा, कसे मराठा, तुमचे काय पुरावे सापडले, तुमची काय कागदपत्र सापडली, आर्कॉलॉजिकल मधले असतील, इतर असे सगळ्या अनुषंगानं मग त्यांनी मान्य केलं त्यांनी मराठा आहे. आणि त्यानंतर मग त्या संशोधन ग्रंथाचं प्रकाशनही झालं राष्ट्रपतींच्या हस्ते, राष्ट्रपती भवनात झालं. विशेष म्हणजे राष्ट्रपती इतक्या भारावल्या की माझं म्हणजे मोरे सरांनी मला सांगितलं होतं अर्धा तासाचं टायमिंग दिलं होतं, स्वतः राष्ट्रपतींनी 1.5 तास घेतले सगळी माहिती घ्यायला. म्हणजे तेवढं प्रफुल्लित झालं. आणि मग त्या अनुषंगानं त्याचं प्रकाशन झालं. त्याने तिथं मराठा म्हणून घोषित केलं. मराठा रेजिमेंटला भरती पण चालू केली. त्यावेळेला 50-60 एक मुलांची भरती झाली. असा त्याचा तो पार्श्व. तुम्ही या सगळ्यांची एकेकाची ओळख करून द्या. आता चळवळीच्या मध्ये पूर्वी उपाध्यक्ष हे पदच नव्हतं, फक्त अध्यक्ष. आणि ते जे संस्थापक आहेत ते चळवळीचे अध्यक्ष आहेत, कारण त्यांचा मानच आहे आणि त्यांच्या अनुषंगानंच ते सगळं हे करावं. तर ह्या वेळेला काम आणि कामाचा व्याप वाढला कारण आता 18 राज्यातून लोक त्या कार्यक्रमाला यायला लागले. म्हणून काय केलं की थोडासा कामाचा एक जबाबदाऱ्या प्रत्येकाला हे केल्या, वाटून दिल्या. तर हे आहेत मराठा राजेश कल्याण. म्हणजे आपल्याकडे यांना कल्याणकर, कल्याणराव
अशा पद्धतीने हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत मराठा जागृती मंच पानिपतचे. हे आहेत ऋषिपाल कसबरे. ऋषिपाल कसबरे यांचं नाव कसबरे आहे. हे ही मराठा जागृती मंचाचे संस्थापक कोर कमिटी सदस्य आहेत. त्यानंतर तिकडचे आहेत ते हरजित महाले. हो हो. त्यानंतर पलीकडचे आहेत ते भागसिंग बाळदे. आता बाळदे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कमी आहेत, जळगाव साईडला जास्त आहेत बाळदे. हो, बाळदे बाळदे बाळदे. आणि जे पलीकडचे आहेत ते कृष्णा काने. तिकडे त्यांना कान्यानं म्हणतात, पण आपल्याकडे काने. तर अशी ही सगळी ही 5 लोकांची टीम आलेली आहे. आणि आम्ही आता हे जळगाव पासून हे दौरा सुरू केला. जळगाव, चाळीसगाव, संभाजीनगर, जालना, आजूबाजूला आसपास काही ग्रामीण आहेत, अहिल्यानगर, असं करत मग आज शेवट कोल्हापूर. सबसे पहले आपके चैनल को नमस्कार. ही दूध दुभत्याला पहिल्यापासून अग्रेसर आहे. सगळ्या जमीन सुपीक, पाणथळ जमिनी. वेलकम टू कॅन्डियर सर. एक ट्रेंडच झाला आणि म्हशींचं प्रमाण जास्त आणि सगळ्या मुरा म्हशी तिकडे चांगल्या जास्त दूध देणार आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणात आता देखील मी अगदी जबाबदारीने बोलतोय, तेलच नसतं, सगळं तूप, सगळं तुपातलं जेवण. त्यामुळं ते एकंदरीत थोडंसं धार्मिक कल्चर. त्यामुळं जवळजवळ आपला समाज आहे ना, रोड मराठा समाज 90-95% शाकाहारीच. आणि मग सगळे हट्टे कट्टे उंच आणि शाकाहारी असल्यामुळं दूध दुभत्याचं प्रमाण. आपण जर गेलो तर अजिबात विचारत नाहीत मटण आणू काय म्हणून, किंवा हॉटेलमध्ये बाहेर जाऊया का. पण समोर जर तुमच्या पक्वान आलं का नाही, काय विचारूच नका. जेवल्यानंतर एवढा हंडाभर दूध देतात. म्हणजे आपल्याला ते आता दुधाची सवय नाही एवढी. आणि दूध म्हशीचं प्रमाण जास्त. काय किमान नाही म्हणजे प्रत्येकाकडे 7-8 किमान 7-8 म्हशी. आणि त्या मुरा म्हशी सगळ्या जास्त दूध देणाऱ्या. त्यामुळे दूध दुभत्याचं प्रमाण असल्यामुळं त्याच्याकडं नाहीच जास्त. ते काही वारकरी पण तिकडे ते प्रकाश महाराज बोलते वगैरे ते तिकडे जातात म्हणे सप्ताह. कुरुक्षेत्राला कुरुक्षेत्राजवळ पबनावा म्हणून गाव आहे. ते अखंड गाव बोधल्यांचं. अखंड गाव बोधल्यांचं म्हणजे आपले बोधले महाराज त्यांचं ते संबंधित आहे. पण एक मात्र एक फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की आता ह्या मराठ्यांना आपण मूळचं कुठल्या जिल्ह्यातला आहे हे माहित नाही. हे का माहित नाही? जंगलातच राहिले, कुठलं दप्तर आणि कुठलं काय आणि काय फाटक्या कपड्यावर. अफजलीनं पहिलं काय केलं, 2 गोष्टी केल्या जे शिवरायांची नीती असायची. A peak untouched by time begins to rise. Are you ready for the awakening? Teetleys, the peak to be. रसद तोडली आणि टपाल तोडलं. टपाल तोडल्यामुळं तुमचं रेकॉर्ड संपलं ना, राहिले उचलेच झाले. आणि मग त्या अनुषंगानं लय म्हणजे पहिल्या तर 4 पिढ्या यांच्या अतिशय हालत गेले. वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, त्यांच्या आपल्याला सर्वसाधारण आजच्या पंजाबपर्यंत नाव माहिती असतं, त्याच्या पंजाबपर्यंत 8-7-8 पिढीची नाव सहज सांगतात. हे का? ह्यांना माहिती आपण नक्कीच रोड नाही. आणि रोड नसल्यामुळे यांनी पहिल्यापासून दुसऱ्या पिढीला सांगितले आपण रोड नाही. पण ते रोड त्यांच्या लग्नाच्या जी यादी असते माहिती का, आपल्याकडे सुद्धा लग्नाच्या यादी असतात बघा साखरपुड्याच्या, त्यात रोड उल्लेख करत नाही. मी स्वतःच्या लग्नात लग्न सुद्धा अटेंड केलेत, अनेक अटेंड केलेत. तर लग्नात त्या यादीत रोड घालत नाही, ती कॉलम कोरा ठेवते म्हणजे हे रोड नाही. आणि मग त्यांच्या समाजाचे जे नेते वीरेंद्र वर्मा, मराठा वीरेंद्र, ते IAS मध्ये होते. ज्यावेळेला त्यांनी मराठा चळवळ सुरू केली ते IAS ऑफिसर होते. आणि नंतर त्यांनी 1-2-4 वर्षात ती मग नोकरी सोडली, कारण चळवळ मोठी त्यांना करायची होती. पण आज त्यामुळं इतिहास मिळाला. डॉक्टर वसंतराव मोरे सरांनी त्यांनी बोलवून घेतलं आणि मग सरांनी संशोधन केलं. सर वर्षातले 6-6 महिने राहायचे आणि प्रत्यक्ष यांच्या सुखात दुःखात, मैताला, बारशाला, लग्नाला, बेडरूम, देवारा, कोट्यात. आपल्याकडं दिवाळीत पांडव करतात माझ्या, ह्यांच्यातच करतात पांडव. 5 पांडव करतात बघा शेणाचं, यांच्यात करतात. किंवा लग्नातल्या पद्धती बऱ्यापैकी सेम आहेत, बऱ्यापैकी. म्हणजे मामा सुद्धा कधी मुलगीला आपल्याकडे मामा आणतोय भाचीला, तसं यांच्याकडे मामा आणायची पद्धत आहे.
परत लग्नातली जी लोकगीत आहेत त्यांच्या ती महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीला अनुरूप आहेत. म्हणजे तातापानी समुद्र का, आता हरियाणा समुद्र आला कुठला, तातापानी म्हणजे गरम पाणी, समुद्राच्या गरम पाण्याच्या झळा वगैरे, पहाडाचा काय सवालच नाही. तर ह्याच्यावरून काय की ते सगळे वेगवेगळ्या भागातले प्रांतातले सगळे सैनिक ती लोक आहेत हे सिद्ध होते. म्हणजे काही कोकणातली, तातापानी समुद्र काही लोकगीत आलं त्यांच्यात, तर ते याचा अर्थ त्यांच्यातलं कोणतरी आणखीन एक काही लोक कोकणातले असावीतच असं सगळं. आणि 70% शब्द यांची मराठी आहेत. आता सकाळी जेवताना एक शब्द मला सापडला, शेवाया. हा, ते शेवया म्हणतात, शेवया. पण आपल्याला शेवाया, भिंतीला भिंत. आता आपण एखाद्याला म्हणतोय थांब थांब थांब, थांब 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 थांबच म्हणतात, थांबले थांबले थांबले, हा फरक आहे. आपण म्हणतोय कभी कभी मैं हे करूंगा, तर ते कभी कभी म्हणत नाहीत, कधी कधी. तुम्ही अगदी नीरज चोपडाची एक मुलाखत होती बघा मध्यंतरी, त्यात सुद्धा त्यानं हा कधी कधी शब्द वापरलाय, कधी कधी. तर 70% शब्द यांचे मराठी आहेत. ह्यांना सुद्धा ती माहिती नाहीत. हे सगळे शब्द मोरे सरांनी शोधून काढलेले. त्यांच्यात जाऊन, त्याच्यात बसून, त्यांच्यात राहून, मग ते कशा पद्धतीनं त्यांच्या पारावरच्या गप्पा, आपल्याकडे कशा पारावरच्या गप्पा, तसा त्यांचा पारावरच्या गप्पाचा एक फड मोठा असतो, लय मोठा असतो, मजेशीर असतो. तिथं सगळे शब्द ऐकायला मिळतात, सगळे बोलायला. तर अशा पद्धतीनं त्यांचं संशोधन झालं. संशोधन झाल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं आपण, म्हणजे मी अगदी जबाबदारीनं सांगेन तुम्हाला, एक आत्मविश्वास नव्हता. कारण का, अल्पसंख्याक तिथं समाज असल्यामुळे दिशा मिळालेली. पण ह्यांचे समाजाचे नेते वीरेंद्र मराठा त्यांनी दिशा द्यायचं काम केलं. आता त्यासाठी त्यांना किंमत मोजायला लागली आयुष्याची. इतर रोड मराठा समाजाचे दुसरे पदाधिकारी आहेत आत्ताचे सुद्धा, म्हणजे यांचे भाऊबंद सुद्धा सभापती आहेत विधानसभेत. पण वीरेंद्र मराठा आतापर्यंत ते आमदार नाही झाले, खासदारी झाले नाही, पण त्यांनी 10 निवडणुका लढवल्या. लोकसभेला तर अगदी नगण्य मतानं पडले. कारण का, मराठा नावानं राजकारण करणारे देशातला एकमेव नेता. लोक निवडणुकीला कोण म्हणणार नाही मी मराठा आहे, म्हणजे त्यांचं ते त्या बाबतीत आहे. पण त्यांना एक समाधान आहे की मी माझ्या समाजाला दिशा दिली. आज एक 250 वर्ष अज्ञानवासात असलेला समाज, आज एक आपण मूळ ओळख मिळाली, ही मोठी गोष्ट आहे. आणि ह्यांच्यासाठी ते भरीव काम. राहिला सवाल आता यांच्या आर्थिक अर्थार्जन, 100% व्यवसाय शेती, 100%. मग आदलीकडच्या काळात मग शेतीला जोडून पोल्ट्री. आता ह्यांच्यामध्ये इकडे उत्तर भारतामध्ये काय, पंजाब हरियाणाला विदेशात जायचं जास्त ट्रेंड आहे. सगळ्यांचं करते. आता ते पलीकडचे आहेत ना, कृष्णकाने, त्यांचा पोरगा अमेरिकेला आहे. हा, भागसिंग बाळद्यांचा मुलगा स्कॉटलँडला त्याचं दुकान आहे, हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. परत ह्यांची पण मुलं बाहेर आहेत. परत हे आणि इतर जमीनदार आहेत, सरपंच होते. परत त्यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय आहे, शेती प्लस पोल्ट्री. पोल्ट्रीचा म्हणजे नुसत्या कोंबड्या नाहीत, तर ते पिल्ली हे करतात ना, हा, ते त्यांचा ते व्यवसाय आहे. आप अखबार के माध्यम से 14 जनवरी के लिए आह्वान कीजिएगा, जितने भी आएंगे मराठे भाई, सबको ठहरने की, खाने की व्यवस्था पूरी तरह से होगी। और आके देखिए आपके भाई वहाँ पे किस स्थिति में कैसे हैं, क्या विकास की। In the heart of Bandra,